Students, today we start the first topic from Maths 2, Basic Concepts in Geometry. In previous standard, we study subject Maths. In standard 9, the subjects divide into two parts, Maths 1 and Maths 2. इयत्ता 9वी मध्ये गणित विषयाचे दोन भाग पडतात, गणित भाग 1 आणि गणित भाग 2. तर गणित भाग 2 मधील हे जे पहिलं प्रकरण आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री, म्हणजे भूमितीतील मूलभूत संबंध याचा आपण अभ्यास करणार आहे. फ्रॉम दिस टॉपिक we study points, line and plane, betweenness, coordinates of points and distance, conditional statements and some proof. From this figure, if you observe this figure, did you recognize the adjacent picture? जे शेजारील चित्र तुम्ही ओळखले का? इट इज पिक्चर ऑफ द पिरॅमिड्स इन इजिप्त बिल्ड 3000 years बिफोर ख्रिस्टियन इयर. म्हणजे इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना केलेल्या आहेत. हाऊ द पीपल वेअर एबल टू बिल्ड सच ह्यूज स्ट्रक्चर इन सो ओल्ड टाइम. त्या काळी अशा मोठ्या रचना कशा केल्या असतील? इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड सच ह्यूज स्ट्रक्चर्स विदाउट डेव्हलप्ड नॉलेज ऑफ जिओमेट्री अँड इंजिनिअरिंग. म्हणजे ह्या ज्या रचना केल्या, ह्या रचना स्थापत्यशास्त्र आणि भूमिती याच्याशिवाय होऊ शकत नाहीत. द वर्ड जिओमेट्री इटसेल्फ सजेस्ट द ओरिजिन ऑफ द सब्जेक्ट. इट इज जनरेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड जो मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरिंग. इथं भू म्हणजे जमीन आणि मेट्रिया म्हणजे मिती म्हणजे मापन. फ्रॉम दिस टू वर्ड्स, सो इट कॅन बी गाज्ड दॅट द सब्जेक्ट मस्ट हॅव इव्हॉल्वड फ्रॉम द नीड ऑफ मेजरिंग द अर्थ, दॅट इज लँड. जे जमीन आणि मोजण्याच्या गरजेतून या विषयाची निर्मिती झाली असावी. फ्रॉम दिस टॉपिक स्टडी द फर्स्ट पॉइंट इज अ बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, पॉइंट, लाईन अँड प्लेन्स. मराठीमध्ये याला बिंदू, रेषा आणि प्लेन म्हणजे प्रतल म्हणतात. We do not define numbers. Similarly, we do not define a point, line, and plane also. These are some basic concepts in geometry. Lines and planes are sets of points. Keep it mind that the word line is used in the sense straight line. म्हणजे रेषा म्हणजे सरळ रेषा असते, हे आपल्याला ध्यानात ठेवावे लागेल. बिंदू, रेषा, प्रतल यांची व्याख्या केली जात नाही. भूमितीतील काही मूलभूत संबंध आहेत. नेक्स्ट पॉइंट इज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. बिंदूचे निर्देशक आणि अंतर. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन्स.
ही आपण नंबर लाईन जर ऑब्झर्व केली, O is the origin of the number line and right side of this origin is a positive integer 1, 2, 3, 4, 5, etc. And in left side of the origin negative integers -1, -2, -3, etc. If we go left side in a number line, the numbers becomes smaller. म्हणजे आपण जसं संख्या रेषेवर डावीकडे जाऊ तशा त्या संख्या लहान लहान होत जातात. अँड इफ यू गो राईट साइड ऑफ दिस ओरिजिन द नंबर बिकम्स ग्रेटर. जसं आपण आरंभ बिंदूच्या उजवीकडे जाऊ तशा संख्या या मोठ्या होत जातात. हे झाले. इफ यू ऑब्झर्व द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट एचा कॉर्डिनेट किती आहे, तर एच्या खाली द बिलो द नंबर इंडिकेट्स द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट ए. सो -5 इज कॉर्डिनेट ऑफ ए. जे आपल्याला वरती बिंदू दिलेत ABCDE आणि O, त्याच्या खाली जे अंक आहेत ते त्याचे कोऑर्डिनेट आहेत, त्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट असं म्हणतात. असं जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी, डीचं कोऑर्डिनेट किती आहे, वी नो द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज 1. 1 हा डीचा निर्देशक आहे. सिमिलरली राईट द कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द number line. The next point is distance. How to measure the distance between two points on number lines. संख्या रेषेवरील दोन बिंदूंमधील अंतर कसं शोधायचं. सपोज फाइंड असा क्वेश्चन आला, फाइंड द डिस्टन्स बिटवीन A and D. A and D, the coordinate of A is -5 and coordinate of D is 1. AD या बिंदूमधील तुम्हाला अंतर काढायचं आहे. तर AD मधील अंतर काढताना एक नियम लक्षात घ्या. द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर कॅल्क्युलेट करत असताना किंवा फाइंड आउट करत असताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. काय म्हटलं मी, सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट. तर आपण डी आणि एचा विचार केला, दोन्हीमध्ये मोठं कोण आहे, तर 1 हे मोठं आहे. मग आणि -5 लहान आहे, तर 1 मधून हे -5 सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 1 मायनस इन ब्रॅकेट -5 असं लिहिता येईल, विच इक्वल टू 1 हे मायनस +5 होईल इक्वल टू 6. डिस्टन्स बिटवीन AD इज 6. Similarly, we calculate distance between any two point on number line by using this formula. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर अगदी सहज पद्धतीने काढता येतं. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज बिटवीन एनेस. याला मराठीमध्ये दरम्यानता म्हणायचं. च्या मध्ये if PQ are three distinct collinear points, there are three possibilities. जर PQR हे 3 एक रेषीय, कोलिनियर म्हणजे एक रेषीय, डिस्टिंक्ट म्हणजे भिन्न, एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता आहेत, 3 पॉसिबिलिटीज. 3 एक रेषीय बिंदू आहेत. म्हणजे ते काय म्हणले, सपोज PQR, Q इज इन बिटवीन पॉइंट P and R. Here PRQ,
तर इथं आपण जर बघितलं तर आर हा पी आणि क्यूच्या बिटवीन आहे, म्हणजे दरम्यान आहे. आणि आर पी क्यू इथं जर पाहिलं तर पी हा आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. ते दिलेले पॉइंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. पॉइंट आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. सिमिलरली पॉइंट क्यू इज बिटवीन पी अँड आर असं आपल्याला म्हणता येतं. इफ डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर, म्हणजे या दोन अंतरांची बेरीज डिस्टन्स पी आर इतकी आली. LHS ला पी क्यू प्लस क्यू आर डिस्टन्स आहे, RHS ला इज इक्वल डिस्टन्स पी आर असं म्हटलेलं आहे. या दोन्हींची बेरीज या पी आरच्या अंतरा एवढी आली तर आपल्याला असं म्हणता येतं पॉइंट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. इथं आपण म्हटलं पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर असेल तर म्हणता येतं पॉइंट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. तर आपल्याला असं म्हणता येतं की बिंदू क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे, म्हणजे मध्ये आहे. Students, study the practice set 1.1. Question 1 is find the distance with the help of the number line given below. खाली दिलेल्या संख्या रेषेवरून अंतर शोधा. हे कर्व पॉइंट आहेत A B C D E O H J K P Q आणि त्याच्या खाली जे अंक आहेत ते त्याचे निर्देशक, त्याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो. हे कोऑर्डिनेट आहे, त्या बिंदूचे कोऑर्डिनेट आहेत. फर्स्ट वी हॅव टू फाइंड डिस्टन्स बिटवीन बी ई. डिस्टन्स बिटवीन बी ई. बी आणि ई या बिंदूमधील अंतर आपल्याला शोधायचं आहे. Point B is here, point E is here. So first write the coordinate. Coordinate of B is equal to 2 and coordinate E is equal to 5. प्रथम दोन बिंदूंचे कोऑर्डिनेट पहिले लिहायचे, निर्देशक लिहायचे, आणि आता मग आपण त्या दोन्ही बिंदूमध्ये अंतर सूत्रा सहाय्याने काढायचं. फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स बी ई इज इक्वल टू काय म्हणलं आपण, कोणत्याही दोन बिंदूमधलं अंतर काढताना सबट्रॅक्ट स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द ग्रेटर कोऑर्डिनेट. मोठ्यातून लहान निर्देशक वजा करायचा. तर 5 आणि 2 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे 5 हे मोठे आहेत, त्यातून 2 हे लहान ते वजा करायचे. 5 वजा 2. डिस्टन्स बी ई इक्वल टू 3. डिस्टन्स बी किती आले? 3 आलं. देन टेक नेक्स्ट एक्झाम्पल. डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. क्यू सी घ्या. डिस्टन्स क्यू सी. What is distance QC? First write coordinate of Q. Q is equal to, Q चा coordinate किती आहे? -5. -5. आणि coordinate of C. C चा coordinate आहे 3 +3. हे आपण सर्वप्रथम coordinate लिहायचे. मग फॉर्म्युला लिहा. डिस्टन्स QC इज इक्वल टू, बरोबर दोन्हीमध्ये कम्पेअर करा आणि लहान आणि मोठं कोण आहे, विच कोऑर्डिनेट इज स्मॉलर, विच कोऑर्डिनेट इज ग्रेटर. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ऑल निगेटिव्ह नंबर्स आर स्मॉलर दॅन ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजे जरी हा अंक दिसायला मोठा असला 5 3पेक्षा, तर 5 हा ऋण आहे. सर्व ऋण संख्या धनसंख्येपेक्षा लहान असतात, मग 3 हा मोठा होईल. मग मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट वजा करायचा. 3 मायनस -5 असं येईल. सो इट्स इक्वल टू 3 -
प्लस 5 होईल. अँड डिस्टन्स QC इज इक्वल टू 5 प्लस 3 8 आहे. डिस्टन्स QC इज इक्वल टू 8. टेक अनदर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3 घेतोय मी आता. नंबर 3 डिस्टन्स पण EH घेऊ. डिस्टन्स EH. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड राईट द कोऑर्डिनेट. तर पहिले कोऑर्डिनेट घ्या. कोऑर्डिनेट ऑफ E इज इक्वल टू 5 आहे. कोऑर्डिनेट ऑफ EH इज इक्वल टू -1. दोन्हीमध्ये कम्पेअर करा. विच इज ग्रेटर अँड विच इज स्मॉलर. 5 इज ग्रेटर दॅन -1. सो डिस्टन्स EH इज इक्वल टू, फर्स्ट राईट द ग्रेटर कोऑर्डिनेट. पहिला मोठा कोऑर्डिनेट लिहा. मोठा कोऑर्डिनेट दोन्हीचे कमी 5 आहे. त्यातून लहान कोऑर्डिनेट वजा करा. 5 वजा कंसात वजा 1. 5 वजा वजा अधिक 1 होईल. सो डिस्टन्स जे आहे EH इज इक्वल टू 5 प्लस 1 6 येईल इथं. Then take another example. Example number 4. Find out the distance between point. पण दोन्ही आता निगेटिव्ह आहे. डिस्टन्स बिटवीन QH घ्या. डिस्टन्स बिटवीन QH मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. So first write the coordinate of Q. Coordinate of Q is equal to -5 है, and coordinate of H is equal to -1 है. So distance QH equal to तर तुम्ही दोन्हीचं ऑब्झर्वेशन केलं तर बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहेत. दोन्ही निगेटिव्ह असतील तर इथं गोंधळून जायचं नाही. तर मोठा कोण लहान कोण. मगाशी तुम्हाला मी लास्ट फ्यू मिनिट ॲगो तुम्हाला एक नियम सांगितला की इफ वी गो LHS ऑफ द ओरिजिन ऑफ द नंबर लाईन, जसं आपण आरंभच्या डावीकडे जाऊ, किंवा इफ वी गो LHS ऑफ नंबर लाईन द नंबर विल बिकम स्मॉलर. आता दोन्हीमध्ये लहान कोण आणि मोठं कोण. हिअर -5 और -1 इज ग्रेटर दॅन -5. तर बघितलं तर -1 हा -5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे दोन ऋण संख्या असतील तर जी संख्या लहान वाटते ते मोठी असते. सो डिस्टन्स आता हे मोठ्यात लहान वजा करायचं. तर मोठा कोणता आला इथं दोन्हीमध्ये -1 आणि -5 मध्ये -1 मोठा आला 1 मायनस लहान कोऑर्डिनेट -5 इज इक्वल टू -1 मायनस मायनस काय होईल +5 होईल. म्हणजे 5 मायनस आहेत ते प्लस होतील +5. डिस्टन्स QH इज इक्वल टू 5 मधून 1 सबट्रॅक्ट होतील प्लस मायनस होईल 4 आलं. डिस्टन्स QH इज इक्वल टू 4. So here we complete question number 1 from practice set 1.1. आज आपण 1.1 क्वेश्चन 1चा अभ्यास केलेला आहे. राहिलेले जे क्वेश्चन आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
म्हणजे तुम्हाला तयार होणारे नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहता येतील, तुमच्यापर्यंत पोचतील. थँक्यू.